महाभारतमध्ये पुन्हा स्वागत। एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। यावेळची ही ब्रेकिंग न्यूज आहे। पालघरमध्ये अद्यापही 8:15 झालेले आहेत। पालघरमध्ये अद्यापही मतदान सुरू आहे। मतदान केंद्राबाहेर रांगा बघायला मिळत आहेत। 8 वाजल्यानंतर सुद्धा मतदारांच्या रांगा आहेत। संथ गतीने मतदान सुरू आहे, त्यामुळे या रांगा रात्री 8 वाजेपर्यंत लागल्या आहेत। लक्षात घ्या, मतदान 6 वाजताच संपलंय, पण अजून सुद्धा या रांगा आहेत, कारण दिवसभरात अनेक ठिकाणी अशा तक्रारी आल्या की मतदान संथ गतीने सुरू आहे। या रांगा पालघरमधल्या आहेत। रात्रीचे 8 वाजलेत, अजूनही मतदान सुरू आहे। प्रक्रिया विलंबाने सुरू असल्याने हा उशीर होतोय असा ग्रामस्थांचा आरोप आहे। पालघरमध्ये अद्यापही मतदान सुरू आहे। रांगाच रांगा लागलेल्या आहेत। कदाचित 10 वाजतील या रांगा संपायला। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांना अधिक विचारूया। राहुल, हा सगळा काय प्रकार आहे? मतदान तर 6 ला संपलं, पण अजून सुद्धा एवढ्या मोठ्या रांगा दिसतायत। नक्कीच कारण आपण बघायला गेलं तर पालघरमधील 10 ते 12 बूथ असे आहेत जिथे आताही मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। शेकडो मतदार आहेत, रांगेत अजूनही उभे आहेत। 8:15 वाजले तरीही मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रांबाहेर पाहायला मिळतात। एकूणच आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदारांनी जे आहे ती दुपारनंतर या मतदानाकडे पाठ फिरवली होती, मात्र संध्याकाळच्या सुमारास हे मतदार जे आहेत ते मतदान केंद्रांबाहेर गेले। मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट जी आहे ती पालघरमध्ये पाहायला मिळते आणि याच कारणास्तव जे मतदार आहेत ते कुठेतरी संध्याकाळच्या सुमारास मतदान केंद्राबाहेर गेले आणि असाही एक मतदारांचा आरोप आहे की मोठ्या प्रमाणावर जेव्हा रांगा लागल्यात तेव्हा जे मतदान प्रक्रिया आहे ती व्हायला कुठेतरी विलंब लागतो। प्रशासन जे आहे ते संथ गतीने ही सगळी प्रक्रिया करते, त्याच्यामुळे हा विलंब लागतोय। मात्र प्रशासनाकडून किंवा निवडणूक आयोगाने असं सांगितलंय की 6 वाजताच्या आत जे त्या बाउंड्रीच्या आतमध्ये आले असतील त्यांचं मतदान घेणं बंधनकारक आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या पालघरमध्ये लागलेल्या पाहायला मिळतात। अजूनही 10 ते 12 बरोबर राहुल, आपण पालघरमधून माहिती देताय। या सगळ्या मतदारांचं आपल्याला कौतुक करावं लागेल। 3-3 तास रांगेत थांबून सुद्धा मतदान आपलं पार पडत आहेत, आपला हक्क बजावत आहेत। दुपारच्या सत्रात ऊन जास्त असल्यामुळे मतदार मोठ्या संख्येने पालघरमध्ये बाहेर पडले नाहीत, पण संध्याकाळी पुन्हा एकदा रांगा लागल्या आणि इतक्या मोठ्या रांगा आपण बघतोय पालघरमध्ये।